स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया ही पाऊच बॅग कशा पद्धतीने शिवायची। चला तर सुरुवात करूया। ही बॅग शिवण्यासाठी इथे मी माझ्या जुन्या कुर्तीचं फॅब्रिक घेतलेलं आहे। याची रुंदी 13 इंच आणि उंची जी आहे ती 17 इंच घेतलेली आहे। त्यानंतर या फॅब्रिकला मी इथे कॅनव्हास पेपर जोडून घेतला थोडासा स्टिफनेससाठी। त्यानंतर एक टी-शर्टचं फॅब्रिक घेतलेला आहे आणि एक जे आहे ते पॅन्टचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। या तीनही फॅब्रिकची जी रुंदी उंची सेम आहे। त्यानंतर हे तीनही फॅब्रिक आपल्याला एकावरती एक ठेवून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व फॅब्रिक चारही साइडला स्टिच करून व्यवस्थित सेट करून घेतले। त्यानंतर हे फॅब्रिक जे तयार झालं आहे त्याला आपल्याला क्विल्टेड करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी क्रॉसमध्ये 1.5 इंचाच्या लाईन देऊन घेतल्या। त्यानंतर याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित स्टिचिंग करून हे फॅब्रिक जे आहे ते क्विल्टेड करून घेतलं। त्यानंतर या बॅगसाठी आपल्याला स्ट्रॅप रेडी करून घ्यायचे आहेत। इथे मी 4 इंच रुंदीच्या फॅब्रिकच्या पट्ट्या कट करून घेतल्या आणि त्याच्यावरती 2 इंच रुंदीची कॅनव्हासची पट्टी जी आहे ती मध्यभागी चिकटवून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही साइडला आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करून याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडला स्टिचिंग करून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला मिडलमध्ये फोल्ड करायचं आहे। त्यानंतर याच्या दोन्ही साइडला आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही स्ट्रॅप ज्या आहेत त्या रेडी करून घेतल्या। या स्ट्रॅपची उंची जी आहे ती इथे मी 17 इंच घेतलेली आहे आणि रुंदी इथे 1 इंच तयार झालेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला स्ट्रॅप लावण्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर वरच्या साइडने खालच्या साइडला अशा पद्धतीने 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर ह्या फॅब्रिकच्या रुंदीचा मध्य काढायचा आहे। तर 13चा मध्य इथे मी 6.5 वर मार्क केलं। दोन्ही साइडला परत एकदा 2.25-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जो आपल्या 6.5चा मध्य असेल। त्यानंतर ह्या स्ट्रॅप ज्या आपण रेडी केल्या होत्या त्या आपल्या मार्किंगच्या मध्यभागी ठेवून व्यवस्थित याला स्टिच करून घ्यायचं आहे 1.5 इंचावरती। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करू शकता। सर्वात आधी आपण ही स्ट्रॅप जी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घेतली। त्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साइडला फोल्ड करून त्याच्यावरती 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती चारही साइडला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साइडची स्ट्रॅप लावण्यासाठी करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साइडला स्ट्रॅप ज्या आहेत त्या फिनिशिंगने रेडी करून घेतल्या। त्यानंतर याच्यावरती आपल्याला झिप अटॅच करायची आहे। झिप अटॅच करताना ह्या झिपची चांगली बाजू जी आहे ती आपल्या फॅब्रिकच्या वरच्या साइडला राहील। अशा पद्धतीने ही झिप जी आहे ती या फॅब्रिकवरती ठेवून घेऊन याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी एका साइडला झिप जी आहे ती अटॅच करून घेतली। त्यानंतर ही बॅग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून दुसऱ्या साइडला ही झिप जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे।
इथे मी दोन्ही साईडला झिप अटॅच करून घेतली। त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक फॅब्रिकची पट्टी लावून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी। इथे मी दोन्ही साईडला फॅब्रिकची पट्टी जी आहे ती फिनिशिंगने अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला मध्यावरती नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। तर इथे मी बॅक फोल्ड केली आणि याच्या मध्यावरती अशा पद्धतीने छोटे छोटे 2 नॉचेस देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला या बॅगची चेन जी आहे ती मध्यभागी येईल अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर या बॅगला मध्यभागी लावण्यासाठी इथे मी 2.5 इंचाचे लूप जे आहे ते रेडी करून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे लूप अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करायचे आणि जिथे आपण नॉच मार्किंग केला होता तिथे अशा पद्धतीने ठेवून दोन्ही साईडला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपली दोन्ही साईडला बॅग जी आहे ती स्टिच करून रेडी झाली। त्यानंतर इथे आपल्याला चारही कॉर्नरला 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करायचे आहेत। तर इथे 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करताना स्टिचिंग मार्जिन जे आहे ते याच्यामध्ये येणार नाही अशा पद्धतीने हे बॉक्स जे आहे ते मार्क करून कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिथे आपण साईड स्टिच केल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला एक फिनिशिंग पट्टी अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून या बॅगचे धागे वगैरे निघणार नाहीत आणि दिसायला ही बॅग आतून सुद्धा फार सुंदर दिसणार आहे। फिनिशिंग पट्टी अटॅच करून झाल्यानंतर इथे आपल्याला कॉर्नर स्टिच करून घ्यायचे आहेत। तर कॉर्नर स्टिच करताना इथे आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर बाहेरच्या साईडला ओपन करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 1.5 इंचाला शिलाई देऊन घ्यायची आहे। कॉर्नर स्टिच करून झाल्यानंतर याच्यावरती देखील आपल्याला फिनिशिंग पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। इथे मी फिनिशिंग पट्टी अटॅच करून घेतली। त्यानंतर जिथे आपण झिप लावली होती त्या चारही कॉर्नरला आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये 1.5 इंचावरती किंवा अर्ध्या इंचावरती आणि याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी चारही साईडला स्टिच करून घेतलं। तुम्ही पाहू शकता ही बॅग आतल्या साईडने किती फिनिशिंगने दिसत आहे ते। त्यानंतर ही बॅग आपल्याला व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे आणि याचे कॉर्नर देखील आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे आपली वेस्ट फॅब्रिक पासून हँडबॅग किंवा पाऊच बॅग सुंदर अशी रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे ह्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील हस्तकलेचे ते तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।